प्रश्न सुटत नाहीत, प्रत्येकाला आश्वासनं आणि तोंडाला पानं पुसली जात आहेत. मग सरकारने गेल्या काही काळामध्ये नक्की कोणते प्रश्न सोडवले? ठेकेदारांचे, आमदारांचे 50-50 कोटीचे, हिंदी सक्ती केली, मराठी माणसाचे प्रश्न तुम्ही वाढवलेत, चिंता वाढवलीत. मग सरकार करतंय काय? हा एक गंभीर प्रश्न या राज्यापुढे उपस्थित झालेला आहे. गिरणी कामगार आणि शिक्षकांच्या आंदोलनाला माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे, सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. आजच्या मोर्चामध्ये आमचे सचिन अहिर असतील, इतर सगळे शिवसेनेचे प्रमुख त्यात सक्रिय सहभागी या मोर्चाच्या आयोजनामध्ये. आणि म्हणूनच सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मोर्चाला गिरणी कामगारांचे उपस्थित राहणार आहे. सर, आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ समोर आला. त्यांनी कॅन्टीनमध्ये आमदार निवासचं कॅन्टीन आहे तिथे जाऊन मारहाण केली आहे. मात्र मारहाणीनंतर त्यांनी एक स्पष्टीकरण दिलं की डाळ खराब होती, त्यामुळे हा प्रकार जो घडलेला आहे. जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना. ही डाळ, याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरिबांच्या घरामध्ये मिळते. मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना, त्या धान्याची क्वालिटी आपण बघा. फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50-50 कोटी मिळालेले नाही आहेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू. म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना? तुम्ही चित्र पहा. मी आज CMना माझ्या ट्विटरच्या माध्यमातून कळवलं आहे की ही आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे. आमदारांना कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला डाळ मिळाली नाही, मला भात मिळाला नाही, मला असं वाटत नाही. तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता. तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता. पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा काय दोष आहे? त्याचा दोष काय? त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे? हे सरकार आणि या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही, तुम्ही त्यांनाच मारताय. कोण घेणार आहे? बघा, आता त्यांचा विषय अंगलट आलाय. त्याच्यामुळे ते कर्मचारी अमुक तमुक त्यांच्यावर दोष टाकतील. पण मुख्यमंत्र्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल, ज्या पद्धतीनं निर्घृणपणे त्या कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे आणि सभागृहाबाहेर झाले, सभागृहात नाही, आणि त्या कर्मचाऱ्याला सभागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार नाही. तो मुका माणूस आहे, लक्षात घ्या. त्याला बोलण्याचा अधिकार नाही. तो गरीब आहे आणि तुम्ही गरीबाला अशा प्रकारे लाथाबुक्क्याने तुमच्या आमदार सरकारचे मारतायत, सर्वत्र मारतायत. ह्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे.